आणि आज मी नवऱ्याचा मार खायचं काम केलं. तर काय केलं, कसं केलं मला समजलं नाही. छान अशी आलूची भाजी तयार आहे. आणि हे पहा, मस्त पोळ्या पण गरम गरम तयार करून ठेवल्यात. पाहिलं लाईफ कशी आहे, लाईफ अशी पळत राहती, पण आपण आपली लाईफ जगून घ्यायचं. त्याचप्रमाणे जसं की सकाळी उठलं तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत खूप धावपळ असते आयुष्यामध्ये. तरीही आपल्याला जे आवडतं ते आपण नक्की करायचं. जसं की हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज मी नवऱ्याचा मार खायचं काम केलं. तर काय केलं, कसं केलं मला समजलं नाही. सरांनी कपडे म्हणजे काढून ठेवले. मला वाटलं आता ते धुवायला टाकायचे. कपडे घेतले, वॉशिंग मशीनमध्ये टाकले आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकायच्या अगोदर म्हटलं कलर वगैरे असते तर ते निघाव म्हणून अर्धा तास भिजू घातले. अर्धा तास भिजू घातल्याच्या नंतर सर आले म्हणे कपडे कुठे, मी भिजू घातली. तर असं बघितलं, रागवले नाही पण बघितलं, खिसा घेत म्हणजे काढला कपड्याचा आणि त्याच्यातून पैसे काढले. आणि पैसे आता भिजून म्हणल्याच्या नंतर विचार करू शकता, पण मी पण म्हणजे असे हे केलं नाही. त्यांनी जेवढ्या रागात बघितलं तेवढ्याच मी नम्रपणे त्यांच्या हातातले पैसे घेतले आणि आपला देशी जुगाड केला. आणि तो तुम्हाला पण दाखवते. आणि तुमच्या पण घरी कधी म्हणजे असं चुकून तुमच्याच्यानी कपडे धुतानी जर भिजले तर काय करायचं. हे बघा, भिजलेल्या पूर्ण चिंब नोटा होत्या आणि आता पहिल्यासारख्या मस्त अशा कडक झालेल्या येतात. तुम्ही पण अशा नोटा करू शकता. 3 नोटा होत्या, 1,500 रुपये होते, पण ते आता मस्तपैकी कडक झाले. आणि आता नवऱ्याला देऊन टाकते. केलं का नाही कडक नोटा? काय म्हणतात बघू. तुमच्या 3 कडक नोटा. रागवले तर रागवले, आपल्याला काय करायचे. फोनमध्ये चालू होतं त्यांचं ते, तरी पण आपण देऊन टाकू. चालू आहे त्यांचा. पहा आर्या आता चालली होळी खेळायला. पाहू शकता आर्या कशी मस्त. अलीकडे आर्या थोडंसं हे का, चेहऱ्याला तेल लावले, हातांना तेल लावले आणि आता ही जाणार आहे खेळण्यासाठी. तयार आहे मिशन धुलीवंदन, बरोबर. तर आर्या एका एकाला भरवायचं. तू किती भरतीस ते मी बघते ना. जा बिनधास्त खेळा मस्तपैकी. एक फोटो अगोदर काढते, बिफोर आफ्टर. शौर्या तू कुठे चालली? आणि शौर्या दीदीने किती तयार झाली होळी खेळण्यासाठी. मस्तपैकी तेल लावलं. तू तर लावलं नाहीस. जाय हाताला तोंडाला तेल लावून जा. बॉडी लोशन नको करू मिक्स, फक्त तेलच लाव. मस्त असं तेलकट तोंड होऊ दे. म्हणजे तुझ्या इथं मानेला पण लाव, म्हणजे लावला जरी कलर ना तर चिटकून चेहऱ्याला राहत नाही. आणि लिप बाम पण लावून जाईल. ओके जा. आणि हॅलो त्याच्या अगोदर ती एक पोळी खाऊन गेली. एक पोळी खा. नाही मग जाऊ देत नाही, राहू दे मग. छान अशी आलूची भाजी तयार आहे. आणि आज ग्रहण असल्यामुळे लवकर स्वयंपाक करून घेतला. पोळ्या पण झालेल्या आहेत. हे पहा, मस्त पोळ्या पण गरम तयार करून ठेवल्यात. म्हणजे आता ड्युटीला पण जायचं. आणि आज ग्रहण असल्यामुळे सोनी मामीचा आराम आहे. तुम्ही पण पाहता का ग्रहण ते कमेंटमध्ये सांगा. आता कसं चष्मा जवळच आणि म्हणते चष्मा देते, घर सगळं सापडायला लावलं. मला सर्व घर सापडायला लावलं. चष्मा दे आणि चष्मा कुठं डिक्कीत. मला थोडीच माहिती होतं डिक्कीमध्ये, लक्षात नव्हतं माझ्या. असंच असते, लक्षात नव्हतं. बापरे काळी मैना पाठीमागं बघा भूत.
दातच दिसायले तारे ह्याचे फक्त. अरे यार इकडे इकडे. हे पुस नाही तर. अरे शौर्याला आता थांब, शौर्याला एक फोटो काढू दे, एक फोटो. थांब थांब. बघा भूत आमचं कसं दिसायले. काळे 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 ड्रेस. कसं मजा आली. जा खेळ. आणखीन राहिला आता शौर्याला पकडून लावायचं पडलं. शौर्याला कशाला लावतीस? शौर्याला नाही, शौर्य. शौर्याला का? पाणी आण ना शौर्य. शौर्य जाऊन आण. आता तू बी आता पाणी आण बघ. ते माझं बघ. कोणाची कलर एक माझा त्याच्यातला आणि आज ते बाकी कोणाच्या आर्याचे त्याच्यात म्हणलं ते आणि त्याच्यात तो पण कुठे गेला. अरे फुगा कुठे मला फुगे हात दाखव. शी आत गाठामध्ये गेला. फुगे सगळे सगळ्या ठाण्याला लावून नोंदर. इकडे 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 धुवा आता. तुला ऐश्वर्याची शपथ आहे, इथं हल्ला नाही. पक्का कलर बुक्काच घालेल. पक्का कलर वाली. थांब कॅमेरा पकडा. पक्का काय म्हणते हलायचं नाही म्हणले. हलायचं नाही म्हणले. हलायचं नाही म्हणले. सोड नाही गो. मला आंघोळ करायची. मला ड्युटीला जायचं. मला ड्युटीला जायचं. मला ड्युटीला जायचंय ना. एक पकड. हे माणूस आहे इकडे ये. ड्युटीला जायचं म्हणे. ड्युटीला जायचं. अरे केस मध्ये नको. तिकडे कपडे आत. वर. आता पप्पा छान दिसत नाही शौर्य. तुम्ही छान दिसत आहे पप्पा. एकदा तुम्ही छान दिसा ना. मम्मीला लावा. शोध्या बोलली लावायला. शिवदास मार. मम्मी तुम्हाला माझी शपथ झालं ना की तसंच थांबा. आता जमली की नाही मग. आता जायला असं घेऊ का तुला आता सोबत. आई घालायला चला. आई घातली मी. गाडी घातली.
बस कर जाऊ दे. होळीच्या शुभेच्छा तुम्हाला, धुलीवंदनच्या शुभेच्छा. धन्यवाद. आता आम्हाला ड्युटीला निघायचं, तुमची ड्युटी करून आलाच आहे आणि जायच्या टायमाला आम्हाला लावून गेला. बघ यार रॉंग आहे. दे मोबाईल. पाहिलं लाईफ कशी आहे. लाईफ अशी पळत राहती, पण आपण आपली लाईफ जगून घ्यायचं. त्याचप्रमाणे जसं की सकाळी उठलं तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत खूप धावपळ असते आयुष्यामध्ये, तरीही आपल्याला जे आवडतं ते आपण नक्की करायचं. जसं की सकाळी उठले, स्वयंपाक वगैरे केला. ग्रहण असल्यामुळे सोनीमामीला पण काही करायचं नव्हतं आणि आमची बाकी तर काही असू द्या, कोणताही सण असला की पोलिसांची ड्युटी अगोदर असते. तर तरीही तेवढ्या वेळात वेळ काढून आम्ही आमच्या लाईफसाठी म्हणजेच आमच्या स्वतःच्या आनंदासाठी आयुष्यातील 5-10 मिनिट स्वतःसाठी देतो आणि मस्तपैकी छान असा पाहिलंच असेल मी आणि साहेबांनी रंग पण खेळला आणि रंग खेळून आम्ही आमची धुलीवंदन सेलिब्रेशन केलं आणि बच्चे कंपनीनं तर फार एन्जॉय केलेलं आहे. तुमच्याकडे पण तुम्ही होळी खेळला म्हणजे धुलीवंदन खेळलात का, रंगपंचमी खेळलात का आणि तुम्ही ग्रहण पाळलं का, तुमच्या घरी कोणी प्रेग्नेंट असेल तर त्या ग्रहण कसं पाळतात वगैरे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला ज्या लहानपणी जशा आपल्या घरच्या मोठ्या व्यक्तींनी शिकवलेल्या गोष्टी आहेत त्याच खऱ्या आहेत का. अजून भरपूर जण असे अंधश्रद्धा वगैरे म्हणतात, पण अंधश्रद्धा आणि श्रद्धामध्ये खूप डिफरन्स आहे. तर त्याच्यामुळं आपण आपली श्रद्धा ठेवली पाहिजे आणि जेही आपले सण वगैरे आहेत ते बिनधास्त करत जा. आपल्या मुलांना पण शिकवत जा आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या सणामागे काही ना काहीतरी हेतू असतो आणि तो म्हणजे होळीचं कसं दुष्टांचा नाश हो आणि म्हणजे जे चांगले तर त्यांचं आयुष्य अजून उजळत राहो होळीसारखं असा म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये लख प्रकाश पडो असं असतं. तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नेहमीच येत राहा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पोलीस जोडी तुमचे खूप खूप आभारी आहोत. आणि आणखीन एक उद्याच्याला आपल्या म्हणजे चोरओटी काय असते म्हणजे प्रेग्नेंट महिला जी गुड न्यूज भेटलेली आहे तर तिची चोरओटी कशी असते त्याची तयारी कशी करायची त्यासाठी हा ब्लॉग राहील. तर तुम्ही उद्याचा ब्लॉग पाहायला बिलकुल विसरायचं नाही. तर तोपर्यंत बाय बाय.